त्यांचे मनोगत व्यक्त करते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, शाळेच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी मोलाचे असे योगदान दिलेले आहे. त्यांची कर्तव्यनिष्ठा, शिस्तप्रियता, सहकार्याची भावना आणि विद्यार्थ्यांविषयी असलेलं प्रेम हे आमच्यासाठी नेहमीच त्या ठिकाणी प्रेरणादायी राहील. खरं तर मला त्यांच्यासोबत काम करण्याचा 3 वर्ष त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. याच्यामध्ये मला त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी सहकार्याची भावना किंवा एखादी छोटी गोष्ट सुद्धा त्यांच्याकडे नमूद केलेली असते. आपण जर म्हटलं की नाही मॅडम हे माझ्या लक्षात नाहीये, मी हे नोंद केलेलं नाहीये, तर त्या मला म्हणायचे की ठीक आहे असू दे, ते माझ्याकडे नोंद केलेलं आहे, मी तुला सांगते. आज सेवामुक्ती होत असली तरी शिक्षक कधीही त्या ठिकाणी सेवानिवृत्त होत नसतो. त्यांचे अनुभव आणि विचार, संस्कार त्या ठिकाणी समाजाला सतत मार्गदर्शन करत असतात. No retirement marks the role of your school or classroom, but your wisdom, kindness will forever live in every soul. Thank you. आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी आणि त्यांच्या यशस्वी सेवेला मनपूर्वक सलाम करते आणि त्यांना उज्ज्वल, आनंदी व निरोगी आयुष्य लाभावे अशी ईश्वराचरणी प्रार्थना करते. आज खरं तर आनंदाचा तसाच थोडा भावनिक असा क्षण आहे. आज आपल्या शाळेतील माननीय सौ मनुकर मॅडम त्यांच्या प्रदीर्घ शिक्षण सेवेतून रिटायरमेंट होत आहेत किंवा निवृत्त होत आहेत. गेली अनेक वर्ष त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या शाळेमध्ये ज्ञानदानाचे काम केले आहे. आपल्या संस्कारातून अनेक पिढ्या त्यांनी घडवलेल्या आहेत. शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात. शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात. जेव्हा ती आपली असतात, आपलं मोठं भाग्य असतं. अशाच्या मनुकर मॅडमनी दिलेली शिकवण, मुलांसोबत घालवलेले क्षण, इथला प्रत्येक अनुभव मुलांना मोठे करण्यास मदत करेल. भविष्यात कोणत्याही अडचणी आल्या तरी ही मुलं आत्मविश्वासाने व अडचणींवर मात करून आपल्या आयुष्यामध्ये यशस्वीपणे उभी राहतील आणि मोठे झालेले दाखवतील. अशा या मॅडमना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद मॅडम. यानंतर मान्यवर पाहुणे, रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूलचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रिय विद्यार्थी आणि उपस्थित सर्व स्नेहीजन, आजचा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक, अभिमानास्पद आणि अविस्मरणीय आहे. अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या माझ्या सहचारिणी संगीता अशोक मनुकर यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी काही शब्द व्यक्त करण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. संगीता यांचा जन्म 2 जून 1968 रोजी झाला. त्यांनी 28 सप्टेंबर 1988 रोजी शिक्षकी सेवेला प्रारंभ केला आणि तब्बल 38 वर्षाहून अधिक काळ विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञान, संस्कार आणि माणुसकीची ज्योत तेवढ ठेवण्याचे महान कार्य केले. आता 30 जून 1926 रोजी नियत वयोमानानुसार त्या सेवेतून निवृत्त होत आहे. शिक्षक हा केवळ एक व्यवसाय नसतो, तो समाज घडवण्याचा ध्यास असतो. हा ध्यास त्यांनी आयुष्यभर जपला. विद्यार्थ्यावर प्रेम, अध्यापनातील प्रामाणिकपणा, वेळेचे पालन, प्रत्येक मुलाच्या सर्वांगीण विकासाची त्यांची तळमळ, त्यामुळे तो समाज घडवण्याचा ध्यास असतो. हा ध्यास त्यांनी आयुष्यभर जपला. विद्यार्थ्यावर प्रेम, अध्यापनातील प्रामाणिकपणा आणि प्रत्येक मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची तळमळ, यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या आणि सरकारच्या मनात कायम आदराचे स्थान निर्माण करू शकले. घर आणि शाळा या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी कधीही कर्तव्यात कसूर केली नाही. एक आदर्श शिक्षिका, प्रेमळ आई, जबाबदार पत्नी आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून प्रत्येक भूमिका समर्थपणे निभावली.
त्यांच्या या प्रवासाचा मी जवळून साक्षीदार आहे आणि त्यांच्या कार्याचा मला मनापासून अभिमान आहे. आज मी त्यांचे पती म्हणून एवढेच सांगू इच्छितो की माझ्या आयुष्यातील प्रत्येक भूमिका समर्थपणे त्यांनी निभावली आणि या प्रवासाचा मी जवळून साक्षीदार आहे. त्यांच्या कार्याचा मला मनापासून अभिमान आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक यशामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी नेहमी माझ्या कार्याला समजून घेतले, पाठबळ दिले, कुटुंबातील जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पाडल्या. त्यामुळेच आम्हा दोघांनाही शिक्षण क्षेत्रात मनापासून काम करता आले. आजचा निरोप म्हणजे त्यांच्या कार्याचा शेवट नाही, तर आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. आता त्यांना स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी अधिक वेळ देता येईल. त्यांचे ज्ञान, अनुभव, संस्कार यांचा लाभ समाजाला पुढेही मिळत राहील असा मला पूर्ण विश्वास आहे. या प्रसंगी जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूल रयत शिक्षण संस्था, सर्व सहकारी, विद्यार्थी आणि पालक यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी ॲक्च्युली बोलणार नव्हते, पण आता इथे सगळेजणच बोलत आहेत, त्याच्यामुळे मला पण थोडं असं वाटलं की मी पण बोलावं. आज त्या ज्या फेजमधून निवृत्त होत आहेत तीच फेज माझ्या पण आयुष्यात कधीतरी येणार आहे आणि त्यांच्याकडनं ॲज अ शिक्षक म्हणून किंवा मुलांना काय गायडन्स केला पाहिजे, घरात आपण कसं वावरलं पाहिजे, काय जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजे, त्या गोष्टी मी त्यांच्याकडनं बऱ्याचशा शिकली आहे. फक्त मला त्यांना या आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी एकच वाक्य सांगायचं आहे की आजपर्यंत तुम्ही दुसऱ्यांसाठी जगलात, तर आता ह्या दिवसापासून, उद्यापासून तुम्ही स्वतःसाठी जगा आणि स्वतःसाठी तुम्हाला काहीही करावंसं वाटलं, तुम्हाला कुठं जावंसं वाटलं, तुम्हाला काही खावंसं वाटलं, तुम्हाला फिरायचं असेल, तुमच्या दोन्हीही सुना तुमच्यासोबत आहेत, हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. आणि तुम्हाला तुम्ही इथून निवृत्त झाला असलात तरी अजून तुमच्या 2 नाती आहेत ज्यांना तुम्हाला शिकवायचंय. त्या तुमच्याकडे बघून मोठ्या होणार आहेत, त्या तुमच्याकडून शिकणार आहेत खूप गोष्टी. तर त्यांच्यासाठी जगा, तुमच्यासाठी जगा, हेच मी फक्त सांगेन. थँक्यू, मला इथं बोलण्याची संधी दिली. आणि अजून एक गोष्ट, त्या देशमुख मॅडम बरोबर आहेत या गोष्टीनं मी खूप निवांत होते, कारण त्या माझ्या शिक्षिका आहेत, मी त्यांच्याकडून शिकली आहे. आणि दुसरं म्हणजे मम्मीकडून पण खूप काही गोष्टी शिकली आहे. थँक्यू. हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि त्यामध्ये भोसले मॅडमचा असलेला उत्स्फूर्त सहभाग याबद्दल मी तुमच्या स्टाफचे, भोसले मॅडमचे सर्वांचे आभार मानतो. भोसले मॅडमचाही माझा तसा परिचय जुना आहे. म्हणजे मॅडम इथे येण्या अगोदरपासून त्यांची मुलगी आणि मी एका ठिकाणी क्लासमध्ये एकत्र होतो. त्यामुळे नंतर त्याच जेव्हा या शाळेत उपशिक्षिका म्हणून आल्या आणि नंतर पुढे मुख्याध्यापक झाल्या, तर आणि आज त्यांच्यातून त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात माझी मम्मी रिटायर होती, कधी वाटलं नव्हतं. आणि ह्या कारणाने आज मी माझ्या भावाला पण विचारलं, तू बोलणार का? तो पण म्हटला नको, आहे कार्यक्रम, पण आम्ही ती हळवा असल्याने मला वरून लगेच येतं, पण प्रसंग पण तसा आहे. आत्ताच म्हणजे तुमच्या सगळ्यांचं बोलून जेव्हा ऐकलं की संयम संयम संयम, तर तो घरी तर आम्ही बघितलाय. म्हणजे आम्ही चिडतो, प्रत्येकाच्या घरात होतं, एकमेकावर थोडं प्रत्येकाचे स्वभाव सेम होतं. पण जेव्हा आता तुम्ही सगळे सांगत होतात की मॅडमचा स्वभाव संयमी आहे वगैरे,
तर म्हणजे तो घरातच नाहीये, शाळेत पण आहे. कारण की मी तिच्याबरोबर जेव्हा जिच्यामध्ये ती जुनी बिल्डिंग होती, पठाण सर होते तेव्हा, मी स्वतः तिचे प्रत्येक मुख्याध्यापक, त्यांचा सगळा स्टाफ, म्हणजे मी नावं घेऊ शकतो एवढी मी, कारण की मी तेव्हा लहान होतो त्यामुळे शाळेत यायचो. त्यामुळे जुने जे जेवढे सर मॅडम आहेत ना, त्या सगळ्यांना मी पर्सनली ओळखतो, त्यांची प्रत्येकाची नावं सांगू शकतो इथं. कारण की त्यांनी पण मला खेळवलं, त्यांनी मला मोठं केलं, त्यांच्याबरोबर मी बागडलोय. कारण की मी लहान होतो तेव्हा मम्मी मोठ्या वर्गाने शिकवत असायची. आणि तेव्हा मी पण एका शाळेत शिकत होतो. पण शाळेत शिकत असताना आपले आईवडील शिक्षक आहेत आणि त्यांच्या इथं जाऊन आपल्याला एक वेगळ्या प्रकारची पण शाळा अनुभवता येते. तो एक म्हणजे ते अनुभवायला मला इथून मिळालं. कारण की आमच्या शाळेत जेव्हा आम्ही फक्त विद्यार्थी म्हणून होतो, तर इथे आल्यानंतर ऍक्च्युली विद्यार्थ्यांसाठी शिक्षक जी मेहनत घेतात आणि ती मेहनत माझी मम्मी पण घेतलीये हे जेव्हा बघायला मिळालं किंवा जवळ मी सगळ्या गोष्टी अनुभवायला आल्या, तर तो मी आज तिचा मुलगा असल्यामुळे ते मला अनुभवायला आलं, नाही तर नसतं आलं. आत्ताच मागच्या महिन्यामध्ये माझ्या आजीचं वर्ष साजरं झालं. तिथे म्हणजे ती ऍक्च्युली मम्मीला पण आवडलं असतं की मम्मीची आई, माझी आजी, आता ह्या कार्यक्रमाला असायला पाहिजे होती. आता वर्ष साजरं झालं मागच्या वर्षी. तिचं तिथे मी एक म्हणजे आमच्या मामाने बहिणीचा कार्यक्रम ठेवला होता, तर तिथे मी 4 ओळी ऐकल्या. मी त्याच्या आधी त्या कधी ऐकल्या नव्हत्या. ते प्रत्येक मुलांना आपल्या आईबद्दल त्या म्हणून वाटतील अशा त्या 4 ओळी होत्या की आई, तुझ्यावानी मूर्ती या जगात, तुझ्यासारखी मूर्ती या जगात नाही, अनमोल जन्म दिला का आई, तुझं उपकार फेकणार नाही. आमच्या दोघांचाही प्रॉब्लेम आहे, आम्ही इमोशनल होतो. कदाचित ते आमच्या मम्मीकडूनच आमच्याकडे आलेले, त्यामुळे ऍक्च्युली मी आज बोलणं टाळत होतो. पण सगळेच बोलतायत आणि भैया म्हटलं की बोल. तर आमची मम्मी आमच्यासाठी सुद्धा आणि तिच्या आई वडिलांसाठी सुद्धा खूप अभिमानास्पद ठरली. कारण मम्मीचे वडील, कदाचित माहिती नसेल, मम्मीचे वडील आमचे आबा ते सुद्धा मुख्याध्यापक होते आणि मुख्याध्यापक होऊन ते रिटायर झाले. त्यानंतर त्यांचाच वारसा पुढे आमच्या मम्मीने चालवला. आणि आम्ही सुद्धा विद्यार्थी असताना किंवा आपण सगळे विद्यार्थी असताना एक शिक्षक म्हणून बघत असतो. पण त्या शिक्षकांच्या पोटी जन्माला येण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. कारण विद्यार्थी म्हणून शिक्षक बघताना आणि त्याच शिक्षकेतलं मातृत्व अनुभवताना आम्हाला मिळालं. आणि निस्वार्थी स्वभाव, की मला कधी कधी या गोष्टीचा राग यायचा मम्मीचा, की एवढी कशी निस्वार्थी आहे. म्हणजे आपण म्हणतो निस्वार्थी वागा, तुम्ही कसलाही स्वार्थ ठेवू नका, पहिल्यांदा दुसऱ्याचा विचार करा. तर ती पहिल्यांदा दुसऱ्याचाच विचार करते. म्हणजे साधी खाण्याची जरी गोष्ट असली ना तरी ती खाणार नाही, नको मला, आधी सगळ्यांचं होऊ दे, इतका निस्वार्थी स्वभाव होता. आणि एका शिक्षकाकडं हा निस्वार्थी स्वभाव असल्यामुळंच तसे विद्यार्थी घडतात. निस्वार्थीपणानं तेवढी सेवा केली जाते. आणि मम्मीचा स्वभाव खरंच वेगळा आहे. आज इथं तुम्ही उपस्थित असलेले प्रत्येक जण ज्यांनी त्यांच्यासोबत टाइम स्पेंड केलेला आहे, त्या प्रत्येकाशी मी 100% सांगू शकतो की प्रत्येकाशी वेगळं नातं आहे आणि ते प्रत्येकासाठी वेगळं आणि युनिक आहे. आणि आज इथं आपल्याला बोलण्याची किंवा हे कमी आहे वेळ आपल्याकडे, त्यामुळे तुम्ही सगळे व्यक्त नाही होऊ शकणार. पण जर प्रत्येकाला बोलायला दिलं तर प्रत्येक जण तिच्याबद्दल भरभरून बोलेल. आता जास्त इमोशनल व्हायचं नाहीये म्हणून मी थोडंसं इकडून तिकडून बोलून इथंच माझं बोलणं थांबवतो. बोलायला भरपूर आहे, कारण खरंच म्हणजे आमचं भाग्यच म्हणायचं की दोन्ही आई वडील शिक्षक होते, त्यांच्या पोटी आम्ही जन्माला आलो. आणि या शिक्षकांची मुलं म्हणून तुम्हाला समाजामध्ये खूप वेगळी ओळख असते. काही संस्कारांचं वगैरे बोललं जातं, तर शिक्षकांच्या पोटी जन्माला आलं ना तर नकळतच संस्कार घडत जातात आणि ते त्या मुलांमध्ये दिसतात. बऱ्याचशा गोष्टींमध्ये आमच्या वागण्यातून, बोलण्यातून, माझ्याकडे बोलण्याची कला आली असेल ते आता मला जाणवलं की मम्मी प्रत्येक कार्यक्रमाला, वार्षिक स्नेहसंमेलनाला अँकरिंग करायची. तर तो स्वभाव कुठेतरी माझ्यामध्ये आला. माझ्यामध्ये काही कलागुणांना वाव मिळाला, तो या जिजामाता शाळेमुळे मिळाला. कारण मी लहान असतानापासून मम्मीसोबत शाळेत यायचो आणि इथल्या फळ्यांवरती चित्रकला काढ किंवा मुलांमध्ये खेळ, यामुळे
यामुळं माझ्यामध्ये ते गुण आले, बोलण्याचे असेल किंवा कलेचे असतील. आणि आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही त्यांच्यासाठी अभिमानास्पद काही केलंय की नाही माहित नाही, पण आम्हाला अभिमान वाटतो. कारण परवा मी राजवाड्याच्या इथे थांबलो होतो, एक मुलगा गाडीवरून गेला आणि तो रिटर्न आला माझ्याजवळ आणि त्याने मला विचारलं, त्यांनी पहिल्यांदा मम्मीचं पहिलं आडनाव घेतलं, कांबळे. कांबळे का? म्हटलं नाही, मनूकर. तरी पण तो थांबला आणि म्हटला, आई शिक्षिका आहे का? म्हटलं हो. म्हटलं तू यायचा शाळेत, आम्हाला मॅडम शिकवायला होत्या. म्हटलं हो, आता मनूकर मॅडम म्हणून ओळखतात त्यांना. तर अशी मुलं येऊन आम्हाला भेटतात, ती पण आम्हाला ओळखतात आणि शिक्षकांची मुलं म्हणून आम्हाला ओळखतात. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि आज तुम्ही आमच्या मम्मीच्या सेवानिवृत्तीसाठी हा जो काही कार्यक्रम ठेवला, एवढं आयोजन केलं, सगळे उपस्थित राहिलात, एवढा वेळ दिला, त्याच्याबद्दल मनापासून आभारी. थँक्यू सो मच. तर सगळे इतकं छान छान बोलले, मी वेगळं अजून काय सांगू. आपल्या शाळेतील मणुकर मॅडम यांचा आज सेवापूर्ती कार्यक्रम. तर उद्यापासून स्त्रीचा जन्म जसा आईच्या उदरातून एकदा होतो, तसा आयुष्यामध्ये स्त्री एकदा नाही अनेक वेळा जन्माला येते. उद्यापासून मणुकर मॅडमचाही एक नवीन जन्म होणार आहे. तर त्यासाठीच मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि माझं मनोगत या छोट्याशा गाण्यातून व्यक्त करते. हे गाणं अगदी जुनंच आहे, पण मी नव्यानं तुम्हाला ऐकवते, तर ऐका. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी. स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील साऱ्या लयाला व्यथा. भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी नार्तता. ना बंधने वा नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी. हरवेन मी, हरपेन मी, हरवेन मी, हरपेन मी, तरीही मला लाभेन मी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोणे जरा वाचुनी. माझ्या मनीचे गुज घ्या जाणूनी, या वाहणाऱ्या वाऱ्यातुनी. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोणे जरा वाचुनी. माझ्या मनीचे गुज घ्या जाणूनी, या वाहणाऱ्या गाण्यातुनी. लहरेन मी, बहरेन मी, लहरेन मी, बहरेन मी, शिशिरातुनी उगवेन मी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी. फिरुनी नवे जन्मेन मी. पुन्हा एकदा थँक्यू म्हणायचं म्हणून मी आलो. म्हणजे यापेक्षा थँक्यू म्हणण्यासाठी माझ्यासाठी दुसरा महत्त्वाचा दिवस शोधण्याची गरज नाही, कारण की आज माझ्या एक शिक्षक म्हणून असेल किंवा एक आर्टिस्ट म्हणून, डान्सर म्हणून, ॲक्टर म्हणून, मॉडेल म्हणून, या सगळ्यामागं जो प्रत्येक क्षण मला खूप महत्त्वाचा वाटतो. आणि त्याच्यामध्ये एक मित्र म्हणून विवेक माझ्यासाठी खूप मार्गदर्शक तर आहेत. आणि त्याच्यासोबत म्हणजे मी शाळेत तिथे काम करायला यायच्या आधीपासून विवेक आणि मी कॉलेजमध्ये होतो आणि त्याच्यानंतर मी त्यांच्या घरी बऱ्याचदा जायचो. तेव्हा शाळेतलं जे काय वातावरण आहे किंवा शाळेतल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांनी तिकडे घरी अनुभवायचो आणि त्यांच्यासोबत मी त्यांची मदत करायचो. आणि त्याच्यानंतर मणुकर मॅडमनीच पहिल्यांदा मला इथं 2016ला मी या शाळेमध्ये पहिल्यांदा शिक्षक म्हणून काम करायचं म्हणून आलो. माझं कॉलेज सुरू होतं आणि कॉलेज सुरू
कॉलेज करून मी इथं एक चित्रकलेच्या तासासाठी म्हणून मी इथं येत होतो आणि त्याच्यानंतर मग मला इथं काम करायला लागल्यानंतर माझ्यामध्ये झालेले जे काही बदल असतील, मी एक व्यक्ती म्हणून, मी एक माणूस म्हणून जे काही आजपर्यंत शिकतोय आणि इथून पुढेही शिकत राहील आणि माझ्या याच्यामध्ये जे काही ग्रोथ होईल माझी आत्तापर्यंतची, त्याच्यामध्ये प्रत्येक क्षण तितकाच महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये मनुकर मॅडमचं, मित्र म्हणून विवेकचं, या शाळेचा प्रिन्सिपल मॅडम, मुख्याध्यापिका म्हणून आणि तुम्ही सगळे शिक्षक आणि तुम्ही सुद्धा आणि सगळे विद्यार्थी सुद्धा, म्हणजे माणूस प्रत्येक गोष्टीतून काही ना काहीतरी शिकतो आणि मला प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकायला आवडेल आणि प्रत्येक माणसाला मी कधीच विसरू नये आणि मी नेहमी त्यांच्यासमोर उभी राहील आणि याच्यापेक्षा महत्त्वाचा दिवस मला त्यांच्यासाठी नाही आहे. खूप थँक्यू, तुम्ही मला इथपर्यंत घेऊन आला आणि काय नाही त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलाला तर घडवलंच आहे आणि त्यांनी त्यांच्या मुलाला घडवलंच आहे, पण त्याच्यासोबत त्याचा मित्र म्हणून माझ्यासाठी त्यांनी जे काही केलं किंवा आत्तापर्यंत माझ्यासोबत जे काही त्यांनी आहे, म्हणजे जेव्हा मी एखादं बक्षीस घेऊन येतो, जेव्हा शाळेच्या अधिकाऱ्यांकडून माझं काहीतरी कौतुक होतं, तेव्हा त्यांनी एक आई म्हणून माझ्यासाठी खूप चांगल्या पद्धतीच्या मला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तू असाच पुढे होत राहा, तू कधीच थांबू नको, अगदी ह्या प्रवाहासोबत असाच वाहत राहा, तुझ्या खूप मोठा हो, खूप यशस्वी हो. अजून सुद्धा मला त्याच पद्धतीने सांगतात, म्हणजे आई म्हणून एक आईनंतर सुद्धा जे काही माझ्या आयुष्यात ज्या काही या स्त्रिया ज्यांनी जे काही माझ्या आयुष्य घडवण्यासाठी जे काही केले ना, त्या माझं आयुष्य अगदी पणाला लावलं तरी मी हेच वेळ विसरू नाही शकणार आहे. तर मॅडम खूप थँक्यू. धन्यवाद. आजच्या आपल्या उपस्थित असलेले सर्व आपले रयतचे आपले पदाधिकारी तसेच आपले आपल्या सहकारी बंधू भगिनी आणि आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच माझं कुटुंब परिवार आणि माझे नातेवाईक आणि आपले विद्यार्थी मित्र आणि विद्यार्थी मैत्रिणी आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यात आणि त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार मानते आणि सर्वांना माझ्याकडून मनपूर्वक नमस्कार.